नमस्कार. बालकवी उर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचा स्मृतिदिन. अगदी मोजकं आयुष्य लाभलेला हा कवी, पण खूप सुंदर सुंदर अजरामर कविता त्यांनी मराठी भाषेला दिल्या. त्यांच्या निसर्ग कविता प्रसिद्ध आहेत, तशा बालकविताही सुंदर आहेत. त्यांच्या प्रत्येक कवितेमध्ये निसर्गाचं वर्णन येतं. काही कवितांमध्ये उदासी जाणवते, परंतु जवळजवळ प्रत्येक कवितेमध्ये जीवनविषयक भाष्य, काहीतरी तत्वज्ञान त्यांनी मांडलेलं आहे. अशीच एक सुंदर कविता आहे चिमणीवरची. आपल्या आजूबाजूला दिसणारी ही छोटीशी चिमणी, तसं आत्ता तिचं दर्शन दुर्मिळ झालंय खरं, पण काही वर्षांपूर्वीपर्यंत ही अगदी सहज आजूबाजूला दिसायची. अशा ह्या चिमणीचं घरटं हरवलंय. ती अगदी वेड्यासारखी सगळीकडे शोधते, पण जेव्हा ते सापडत नाही तेव्हा दुःखही करते. परंतु त्यासाठी स्वातंत्र्य गमावण्याची तिची तयारी नाहीये. ती हालामध्ये राहणं मान्य करते, पण स्वातंत्र्य जपते. अशी ही छोटीशी सुंदर कविता. पाहूया चिमणीचा घरटा. चिव 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 रे, तिकडे तू कोण रे? कावळे दादा माझा घरटा नेलास बाबा. नाही ग बाई मुळीच नाही, तुझे घरटे कोण नेई? कपिला मावशी घरटे मोडून तू का जाशी? नाही ग बाई मोडेन कशी, मऊ गवत दिले तुशी. कोंबडी ताई माझा घरटा पाहिलास बाई? नाही ग बाई मुळीच नाही, तुझा माझा संबंध नाही. आता बाई पाहू कुठे, जाऊ कुठे, राहू कुठे? गरीब बिचाऱ्या चिमणीला सगळे टपले छळण्याला. चिमणीला मग पोपट बोले, का ग तुझे डोळे ओले? काय सांगू बाबा तुला, माझा घरटा कुणी नेला? चिमू ताई माझ्या पिंजऱ्यात येतेस बाई? पिंजरा किती छान, माझा सगळा शीण जाईल तुझा. जळो तुझा पिंजरा मेला, त्याचे नाव नको मला. जळो तुझा पिंजरा मेला, त्याचे नाव नको मला. राहीन मी घरट्या विना, चिमणी उडून गेली राना. चिमणी उडून गेली राना. धन्यवाद.